दिवाळी सण हा काय ह्याच वर्षी आला असा नाही. वर्षानुवर्ष हा 365 दिवसातून एकदा येतो. मी प्रत्येक वर्षी दिवाळीच्या शुभेच्छा देतो, पण दिवाळीच्या शुभेच्छा देताना प्रत्येक नागरिकाचा गरिबापासून श्रीमंतापर्यंत त्याला कशा प्रकारची मदत करता येईल, ही दिवाळी त्याला कशा प्रकारची सुखाचं, समाधानाच्या, आनंदात जाईल, याचा विचार केला जातो. दीपावलीच्या माझ्या शुभेच्छा एवढं बोलून कोणाचं मन आणि पोट भरत नाही. त्यानं आपलं करणं, आपलंसं करणं हा माझा पूर्वीपासूनचा भाग आहे आणि ह्यावर्षी सुद्धा तोच निर्णय आम्ही डोळ्यासमोर ठेवून दीपावलीच्या ज्या गरजू लोकांना मदतीचा हात करायला पाहिजे, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मला पूर्ण खात्री आहे, की परमेश्वर जवळ आपल्या नसतो, पण परमेश्वर आपल्याला जायचं असतं आणि म्हणून मी परमेश्वराला प्रार्थना करतो, की ही दीपावली सर्वांना एक समान सुखी, समाधानाची, आनंदाची आणि यशस्वीरित्या जावो. सर्वांना दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. या वर्षी आपण न पाहिलेला पाऊस पाहिला. म्हणजे मुंबई शहरामध्ये सुरुवातीला तर 1 महिना पाऊस पडलाच नाही. म्हणून असं वाटलं, की शहरात पाऊस पडेल की नाही पडेल. पण नंतर राहिले 1 महिना तर एवढा पाऊस पडला, की आपण पाहिला नाही असा पाऊस पडला. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर नुकसान कोणाचं झालं असेल, तर आपल्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे. म्हणून यांच्या शेतकरी बांधवांचं नुकसान कसं भरून काढायचं? हे सरकारने काय नोटा नोटा छापून ते भरून निघणार आहे का? सरकारने सुद्धा त्यावेळेला याचा एक चांगला निर्णय घेतला. दरवर्षी सरकार आनंदाचा शिधा लोकांना घरपोच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या वर्षी आनंदाच्या शिध्यावर सरकारने बंधन आणलं. कारण ते आपल्या सर्वसाधारण माणसांना मिळायचं. आपण एक वर्षी दिवाळी नाही बनवली चालेल, परंतु त्यांचं शेतकऱ्यांचं नुसतं शेतीचं नुकसान नाही झालं, तर त्यांचे घरदार बर्बाद झालेले आहेत. तर आनंदाचा शिधा यावर्षी दिला नाही. कामगारांचा पगार सुद्धा 1 दिवसाचा कट करून गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न आम्ही सुद्धा केला. आनंदाचा शिधा मिळाला नाही. परंतु ते गोरगरिबांना शिधा देण्याचं काम केलं. तो आनंदाचा नव्हे, तो मग अनंताचा शिधा होता, असं म्हणायला हरकत नाही. लोकांना आवाहन करेन, की कोणी कोणाला स्वतःला गरीब समजू नये. मी नेहमी सांगतो, गरीब का समजायचं आपण? श्रीमंत काय खातो? सोनं खातो. आणि मग गरीब काय खातो? माती खातो. मी लोकांना नेहमी सांगत असतो, कितीही गरीब असला तर तो चपाती भाजीच खातो. आणि कितीही मोठा श्रीमंत असला तरी चपाती भाजीच खातो. मग सर्व जगतात एकाच पद्धतीने, फक्त एवढंच असतं, तो घोड्या गाड्यात फिरतो, तो बंगल्यात राहतो. तो चांगले कपडे घालून, बूट घालून, चष्मे त्याचे बूट लादून लाखाचे असतात. गरीब सुद्धा कपडेच घालतो ना, तो कुठं नंगा फिरतो. म्हणून सर्वांना एक आपलंसं समजून चाललं पाहिजे. सरकार जसं आपल्यासाठी निर्णय घेत असतो आपल्या चांगल्या वाईटाचा, त्याचा फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा जात धर्म बघितला जात नाही. म्हणून सर्वांनी आपलं समजून, जात धर्म न बघता आपलं समजून एकत्र राहून काम केलं, तर मला वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातच मिळेल.